ज्यांनी मुठभर मावळ्यांच्या मदतीने मुघलशाहीची कत्तल करून स्वराज्याची स्थापना केली, ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश श्रीमंत कुलवंत शिवछत्रपती महाराजांना माझा मानाचा मुजरा। वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी काही मावळ्यांच्या मदतीने त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं। महाराजांचं अर्ध्याहून अधिक आयुष्य त्यांचं लढाईमध्ये गेलं आणि या लढाईमध्ये साथ मिळाली त्यांना मावळ्यांची, निष्ठावान मावळ्यांची। महाराजांनी सैनिक गोळा केले नाही, त्यांनी स्वराज्यावर प्रेम करणारी माणसं गोळा केली। महाराजांनी कुठलीही मोहीम आखावी आणि मावळ्यांमध्ये चढाओढ लागावी की मी जाणार त्या मोहिमेला, हे नेहमीचंच। महाराजांनी अशा प्रकारचे राष्ट्रीय चारित्र्य निर्माण केले, जसे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, हंबीरराव मोहिते, कान्होजी जेधे, कान्होजी आंग्रे, कितीतरी नावं आपल्याला घेता येतील, ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। ज्या मुघलशाहीने अन्याय अत्याचार केले त्या मुघलांची सत्ता त्यांनी उलथून लावली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। महाराजांनी आयुष्यभर माणसं जोडली आणि हीच माणसं त्यांना स्वराज्यासाठी कामं आली। महाराजांवर जीव ओवाळून टाकणारी माणसं होती, महाराजांवर प्रेम करणारी माणसं होती। महाराजांचा शब्द जीव की प्राण त्यांच्यासाठी होता। असेच एक आपण सर्वांनी रायगड किल्ला बघितला असेल आणि या रायगड किल्ल्याचे बांधकाम प्रमुख होते हिरोजी इंदलकर। आजच्या सिव्हिल इंजिनियरला लाजवेल असं आपण बघू शकतो की रायगडावरचं बांधकाम आहे। मग शिवाजी महाराजांनी रायगड बांधण्याची जबाबदारी हिरोजी इंदलकरांवरती दिली आणि ते स्वारीवरती निघून गेले। हिरोजी इंदलकरांनी अर्ध्याहून अधिक किल्ला बांधला, पैसे संपले, पण महाराज इथं नाही। तेव्हा त्यांनी काय केलं, स्वतःचा राहता वाडा विकला, जमीन जुमला विकला, ते रायगडावर राहायला गेले आणि त्यांनी किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं। जेव्हा राज्याभिषेकाची वेळ आली, महाराजांना वाटलं की हिरोजी इंदलकरांचा सत्कार करावा। त्यांनी इंदलकरांना विचारलं, हिरोजी सांगा तुम्हाला काय देऊ। हिरोजी नम्रपणे म्हणाले, महाराज तुम्ही आम्हाला स्वराज्य दिलं, मला काहीही नको। पण महाराजांनी आग्रह धरला, हिरोजी मागा तुम्ही काय हवं ते। तेव्हा हिरोजी म्हणाले, मी रायगडावरती जगदेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत त्या एका पायरीवरती माझं नाव कोरलं जावं। महाराजांना आश्चर्य वाटलं, ते म्हणाले, पगार वाढ नाही, पाटीलकी नाही, देशमुखी मागितली नाही, वतन मागितलं नाही, मागून काय मागितलं तर पायरीवरती स्वतःचं नाव। असं का हिरोजी? तर हिरोजी म्हणाले, महाराज जेव्हा तुम्ही रायगडावर असाल तेव्हा तुम्ही जगदेश्वराच्या मंदिरात दर्शनाला जाल आणि त्यावेळी तुमच्या पावलांची धूळ जर माझ्या नावावरती पडली तर मला असं वाटेल की माझ्या मस्तकावरती अभिषेक झालेला आहे। तर असे राजे आणि असे त्यांचे मावळे, अशी हजारो उदाहरणे आपल्याला इतिहासामध्ये सापडतील। एक आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक, लोककल्याणकारी राजा, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि एक नव्या युगाचा नेता, अशा दृष्टीने आपल्याला त्यांच्याकडे पाहावे लागेल। आणि जेव्हा असं आपण बघतो तेव्हा मला असं वाटतं की शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, अवघे भूमंडळी। धन्यवाद।